ऑफिसमधील प्रेम भाग 15. तुझ्यासाठी जपलेलं प्रत्येक प्रेमाचं पान. वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी सकाळपासूनच घरात एक वेगळीच उत्सुकता होती. अन्वी नेहमीप्रमाणे हसत वावरत होती, पण तिच्या मनात एकच विचार होता. उद्या आर्यवीरच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकाच वेळी पाहायचा. दुसरीकडे आर्यवीरही मनोमन दिवस मोजत होते. उद्या आपल्या प्रेमकथेचं पहिलं वर्ष पूर्ण होईल. ऑफिसमध्ये काम सुरू होतं. अन्वी तिच्या केबिनमध्ये बसून काही फाईल्स पाहत होती. आर्यवीरने दार ठोठावलं. मे आय कम इन? अन्वी हसली. सर, परवानगीची गरज आहे का? ऑफिसमध्ये नियम सगळ्यांसाठी सारखे. ती हसली. या. दोघे काही क्षण कामाबद्दल बोलले, पण दोघांच्याही मनात वेगळंच काही चाललं होतं. दुपारी अन्वीने तिच्या बॅगेत ती खास डायरी ठेवली. आज संध्याकाळी तिच्यावर शेवटची काही पानं लिहायची होती. ती बॅग बंद करत असतानाच आर्यवीर तिथे आले. चल, मीटिंगला उशीर होतोय. अन्वी घाईघाईने बॅग बंद करू लागली. त्याच वेळी डायरी खाली पडली. आर्यवीर ती उचलण्यासाठी वाकले. अन्वीही त्याच क्षणी खाली वाकली. दोघांचे हात एकाच डायरीवर पडले. क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. आर्यवीर हसून म्हणाले, काय आहे? अन्वीने पटकन डायरी हातात घेतली. काही नाही. एवढं लपवण्यासारखं? हो, मग नक्कीच सरप्राईज आहे. ती मिश्किलपणे म्हणाली, तुम्हीही काहीतरी लपवत आहात. दोघेही हसत मीटिंगकडे निघाले. संध्याकाळी घरी आल्यावर काकूंनी दोघांकडे पाहिलं. आज दोघेही खूप शांत दिसताय. आर्यवीर म्हणाले, काम जास्त होतं. अन्वीनेही तेच उत्तर दिलं. काकूंनी मनातच हसत विचार केला, या दोघांना खोटं बोलायलाच जमत नाही. रात्री अन्वी हॉलमध्ये बसून डायरीचं शेवटचं पान लिहित होती. तिने लिहिलं, आर्यवीर, प्रेम म्हणजे फक्त हातात हात घेणं नाही. प्रेम म्हणजे माझा प्रत्येक आनंद स्वतःचा समजणारा माणूस. प्रेम म्हणजे माझ्या डोळ्यातलं दुःख शब्दांशिवाय ओळखणारा साथी. आणि माझ्यासाठी प्रेम म्हणजे तुम्ही. ती लिहून झाली. डायरी अलगद बंद केली. तिच्या डोळ्यात समाधान होतं. दुसऱ्या बाजूला आर्यवीर त्यांच्या आठवणींच्या वहीत शेवटची नोंद करत होते. पहिलं वर्ष संपत आलं, पण आजही ती ऑफिसमध्ये पहिल्यांदा भेटलेली तीच निरागस मुलगी वाटते. फरक एवढाच, आज ती माझ्या नावाने हसते आणि माझ्या आयुष्याचा प्रत्येक श्वास बनली आहे. त्यांनी पेन खाली ठेवलं. खिडकीतून चंद्र दिसत होता. ते शांतपणे हसले. झोपायची वेळ झाली. दोघेही बेडवर पडले, पण झोप काही येत नव्हती. अन्वी हळूच म्हणाली, झोप लागली का? नाही, मलाही नाही. काही क्षण शांतता पसरली. मग आर्यवीर म्हणाले, एक प्रश्न विचारू? विचार. आपल्या लग्नानंतरचा सर्वात सुंदर क्षण कोणता? अन्वीने क्षणभर विचार केला. मग ती त्यांच्या जवळ सरकली. त्यांच्या हातात स्वतःचा हात ठेवत म्हणाली, एक नाही, प्रत्येक दिवस. कारण प्रत्येक सकाळी उठल्यावर तुम्ही माझ्यासोबत असता. आर्यवीरच्या डोळ्यात प्रेम दाटलं. ते हळूच म्हणाले, माझं उत्तरही तेच आहे. अन्वी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून पडली. आर्यवीरने तिच्या केसांवरून अलगद हात फिरवला. अन्वी, हो. आयुष्य कितीही बदललं, काम कितीही वाढलं, वय कितीही झालं, एक वचन दे. ती हसत म्हणाली, कसलं? अशीच माझ्या खांद्यावर डोकं ठेवून माझ्याशी रोज गप्पा मारत राहा. अन्वीच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती हलक्या आवाजात म्हणाली, हे वचन नाही, ही माझी इच्छा आहे. क्षणभर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आर्यवीरने तिच्या कपाळावर हळूवार चुंबन घेतलं. अन्वीने डोळे मिटले. त्या एका स्पर्शात पहिल्या भेटीची ओढ होती, लग्नातील विश्वास होता आणि आयुष्यभराच्या साथीचं निशब्द वचन होतं. खिडकीतून चांदणं त्यांच्या खोलीत पसरलं होतं आणि त्या चांदण्यासारखंच त्यांचं प्रेमही
दिवसेंदिवस अधिक शांत, अधिक गहिरं आणि अधिक सुंदर होत चाललं होतं. पहिला लग्नाचा वाढदिवस. आर्यवीर अन्वीला अशा एका ठिकाणी घेऊन जातील जिथे त्यांच्या प्रेमकथेचा पहिला अध्याय सुरू झाला होता. तिथे तिची वाट पाहत असेल एक अविस्मरणीय सरप्राईज आणि एक असं प्रेमाचं वचन जे दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणेल. पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती. खिडकीतून येणाऱ्या मंद प्रकाशाने खोली हलकेच उजळली होती. अन्वीला जाग आली. तेव्हा तिला जाणवलं आर्यवीर तिच्या शेजारी नव्हते. ती उठून बाहेर आली. हॉलमध्ये मंद सुगंध दरवळत होता. टेबलावर एक छोटंसं पाकीट आणि एक चिठ्ठी ठेवलेली होती. तिने चिठ्ठी उघडली. आयुष्यभराची साथ आणि नव्या स्वप्नांची चाहूल. सूर्य मावळला होता. आकाशात चंद्राची कोवळी चांदणी पसरू लागली होती. टेरेसवर उभे असलेले आर्यवीर आणि अन्वी अजूनही एकमेकांच्या हातात हात धरून शांतपणे क्षितिजाकडे पाहत होते. काही क्षण ना शब्द ना आवाज, फक्त दोन मनं ज्यांनी एकमेकांना कायमचं आपलं मानलं होतं. आर्यवीर हळूच म्हणाले, चल आता घरी जाऊया. अन्वीने त्यांच्या हाताची पकड आणखी घट्ट केली. आणखी 2 मिनिटं. का? कारण हा क्षण संपावा असं वाटतच नाही. आर्यवीर हसले. मग हा क्षण संपणारच नाही. कसा? कारण मी तो मनात कायमचा जपून ठेवला आहे. अन्वीच्या ओठांवर पुन्हा तेच गोड हसू उमटलं. घरी पोहोचताच दार उघडलं आणि समोर काकू उभ्या होत्या. त्यांच्या हातात औक्षणाचं ताट होतं. या दोघांनी आज पुन्हा नव्याने संसार सुरू केला आहे असं म्हणत त्यांनी दोघांचं औक्षण केलं. अन्वीने त्यांच्या गळ्यात मिठी मारली. काकू, आजचा दिवस इतका सुंदर झाला, यात तुमचाही खूप मोठा वाटा आहे. काकू प्रेमाने म्हणाल्या. घरात प्रेम असेल तर देवही तिथेच राहायला येतो. तिघेही देवघरात गेले. आर्यवीर आणि अन्वीने एकत्र दिवा लावला. दोघांनी हात जोडले. अन्वी मनात म्हणाली, देवा, आयुष्यभर हा हात माझ्या हातात असू दे. आर्यवीर मनात म्हणाले, तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होऊ देऊ नकोस. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांना काही बोलायची गरजच नव्हती. जेवणानंतर काकूंनी त्यांच्या हातात एक छोटासा डबा दिला. हे काय? अन्वीने विचारलं. उघडून बघ. आत 2 चांदीचे छोटे दिवे होते. काकू म्हणाल्या, हे माझ्या सासूबाईंनी मला दिलं होतं आणि आज मी ते तुम्हा दोघांना देते. दरवर्षी वर्धापनदिनी हे दिवे एकत्र लावत जा, म्हणजे घरातलं प्रेमही असंच उजळत राहील. अन्वीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिने काकूंचे हात प्रेमाने हातात घेतले. ही आमच्यासाठी खूप मोठी भेट आहे. रात्री घराच्या गच्चीवर दोघे बसले होते. आज चंद्र पूर्ण गोल दिसत होता. गार वारा, शांत वातावरण आणि हातात गरम कॉफी. अन्वी म्हणाली, तुम्हाला माहीत आहे, आज मी पुन्हा त्या पहिल्या दिवसात हरवून गेले. आर्यवीर हसले. मीही. जर त्या दिवशी मी त्या ऑफिसमध्ये आलेच नसते तर? आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाले. नियतीने मग दुसरा मार्ग शोधला असता. कारण तुला माझ्यापर्यंत आणणं हे तिचं ठरलेलं काम होतं. अन्वी हलकेच हसली. थोड्या वेळाने ती गंभीर झाली. आर्यवीर, हो. आपण पुढची 5 वर्ष कशी पाहता? आर्यवीर काही क्षण विचारात पडले. मग म्हणाले, मला मोठं घर नको, महागड्या गाड्याही नकोत. मला फक्त संध्याकाळी घरी आलो की तू दार उघडून हसत दिसावी. आपण एकत्र चहा प्यावा. आपल्या घरात हसण्याचे आवाज घुमत राहावेत. आणि आपलं प्रेम आजच्यासारखं साधं आणि खरं राहावं. अन्वीच्या डोळ्यात आनंद दाटून आला. माझंही स्वप्न अगदी हेच आहे. ती हळूच त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, आपल्या आयुष्यात कितीही बदल झाले तरी एक गोष्ट कधी बदलू नका. कोणती? माझ्याकडे पाहून असंच हसत राहा. आर्यवीरने तिची हनुवटी अलगद वर केली. आणि तू माझ्यावर असाच विश्वास ठेवत जा. अन्वीने हलक्या आवाजात उत्तर दिलं. तो विश्वास?
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल. इतक्यात अन्वीने तिचा हात त्यांच्या हातावर ठेवला. ती हसत म्हणाली, मला वाटतं आपल्या आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण यायचे आहेत. आर्यवीरने तिच्या डोळ्यात पाहिलं. हो, आणि प्रत्येक नवीन स्वप्न आपण दोघं मिळून पूर्ण करू. दोघांनी आकाशाकडे पाहिलं. एक तारा चमकत होता, जणू त्यांच्या प्रेमासाठी निसर्गही मनापासून शुभेच्छा देत होता. त्या रात्री प्रेमाला कोणत्याही मोठ्या शब्दांची गरज नव्हती. दोन मनं एकमेकांच्या सहवासात पूर्णपणे समाधानी होती. वर्धापन दिनानंतरच्या नव्या प्रवासाला सुरुवात होईल. ऑफिसमध्ये अन्वीला एक मोठी जबाबदारी मिळेल, तर घरी आर्यवीर आणि अन्वी त्यांच्या भविष्यातील स्वप्नांबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतील. त्यांच्या आयुष्यात एक नवं सुंदर वळण हळूहळू आकार घेऊ लागेल. नव्या स्वप्नांकडे टाकलेलं पहिलं पाऊल. वर्धापन दिनानंतरचा पहिला सोमवार. सकाळची प्रसन्न हवा, बाल्कनीत ठेवलेला तुळशीवर पडलेले दवबिंदू आणि स्वयंपाकघरातून दरवळणारा चहाचा सुगंध. अन्वी 2 कप चहा घेऊन बाल्कनीत आली. आर्यवीर वर्तमानपत्र वाचत बसले होते. ती त्यांच्या शेजारी बसली. गुड मॉर्निंग. आर्यवीर हसले. खूप छान मॉर्निंग. का बरं? कारण आजही सकाळची सुरुवात तुझ्या हसण्याने झाली. अन्वी हसत म्हणाली. आणि तुमच्या कौतुकाशिवाय? दोघंही हसू लागले. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सर्व टीमला अचानक कॉन्फरन्स रूममध्ये बोलवण्यात आलं. संचालक म्हणाले, आपल्या कंपनीला परदेशातील एका मोठ्या क्लायंटकडून दीर्घकालीन प्रोजेक्ट मिळाला आहे. क्षणात टाळ्यांचा कडकडाट झाला. ते पुढे म्हणाले, या प्रोजेक्टचं नेतृत्व अन्वी देशमुख करणार आहे. सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. ईशा तर आनंदाने अन्वीला मिठीच मारली. समर्थ म्हणाला, मॅडम पुन्हा एकदा अभिनंदन. अन्वीच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण त्यासोबत जबाबदारीची जाणीवही. मीटिंग संपल्यानंतर ती शांतपणे आर्यवीरच्या केबिनमध्ये आली. आत येऊ? नेहमी. ती त्यांच्या समोर बसली. थोडी भीती वाटते आहे. आर्यवीरने तिच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवला. का? हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे. मला जमेल ना? आर्यवीर हलकंसं हसले. अन्वी, पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये आली होतीस तेव्हाही तू हेच म्हणाली होतीस. आणि आज आज संपूर्ण कंपनी तुझ्यावर विश्वास ठेवते. मग तू स्वतःवर विश्वास का ठेवत नाहीस? अन्वीच्या चेहऱ्यावर पुन्हा आत्मविश्वास परत आला. दुपारच्या जेवणावेळी वेदांत म्हणाला, मॅडम आता आम्ही सगळे तुमच्या टीममध्ये आहोत. ईशा हसत म्हणाली, आणि आम्ही तुम्हाला एकटं पडू देणार नाही. अन्वीने सगळ्यांकडे पाहिलं. तिला जाणवलं, नेतृत्व म्हणजे एकटं पुढे जाणे नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणं आहे. संध्याकाळी घरी परतल्यावर काकूंनी तिच्या चेहऱ्याकडे पाहताच विचारलं, आज काहीतरी आनंदाची बातमी आहे. अन्वी आश्चर्याने म्हणाली, तुम्हाला कसं कळलं? काकू हसल्या. तुझा चेहरा सांगतो. अन्वीने सगळी गोष्ट सांगितली. काकूंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. देव तुझं भलं करो. यश मिळालं की जमिनीवर राहायचं आणि अपयश आलं तर धैर्य सोडायचं नाही. रात्री जेवण झाल्यावर अन्वी आणि आर्यवीर गच्चीवर बसले होते. शहराचे दिवे दूरवर चमकत होते. अन्वी शांतपणे म्हणाली, आर्यवीर, हो, आपण सतत भविष्याबद्दल बोलतो. आज खरंच बोलूया. नक्की. ती काही क्षण विचारात पडली. मग म्हणाली, मला एक छोटंसं घर हवं आहे. मोठी बाग. संध्याकाळी आपण दोघं झाडांना पाणी घालू आणि सुट्टीच्या दिवशी काकू, आई बाबा सगळे एकत्र बसून. आर्यवीर तिचं बोलणं शांतपणे ऐकत होते. ते हसून म्हणाले, माझंही एक स्वप्न आहे. काय? तू कितीही मोठ्या पदावर पोहोचलीस तरी घरी आलीस की हीच साधी हसरी अन्वी राहावी.
ती हसली. आणि तुम्ही? मी? नेहमीसारखे माझे सर्वात चांगले मित्र. काही क्षणांनी आर्यवीरने तिचा हात हातात घेतला. अन्वी, आज आपण एक निर्णय घेऊया. कसला? काम कितीही वाढलं, जबाबदाऱ्या कितीही वाढल्या, तरी दिवसातून किमान एक वेळ आपण मोबाईल, लॅपटॉप सगळं बाजूला ठेवून फक्त एकमेकांसाठी वेळ काढायचा. अन्वीच्या डोळ्यात आनंद चमकला. हे वचन मला खूप आवडलं. तिने त्यांचा हात घट्ट पकडला. आजपासून दररोजचा 1 तास फक्त आपला. त्या रात्री दोघंही झोपायला गेले. झोपण्यापूर्वी अन्वीने हळूच विचारलं, आपल्याला इतकं सुख मिळालं आहे, कधी भीती वाटत नाही? आर्यवीर तिच्याकडे पाहून हसले. वाटते. मग? त्या भीतीवर एकच उपाय आहे. कोणता? आज जसं एकमेकांचा हात धरलाय तसाच आयुष्यभर धरून ठेवायचा. अन्वीने काहीही न बोलता त्यांच्या हातात स्वतःचा हात गुंफला. खिडकीबाहेर मंद वारा वाहत होता आणि त्यांच्या मनात नव्या स्वप्नांचा, नव्या जबाबदाऱ्यांचा आणि नव्या आनंदाचा प्रवास शांतपणे सुरू झाला होता. कथेचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात पाहू. अन्वीच्या नव्या प्रोजेक्टची पहिली महत्त्वाची मीटिंग होईल. तणावाच्या क्षणी आर्यवीरचं एक छोटंसं प्रोत्साहन तिचा संपूर्ण दिवस बदलून टाकेल. त्याच संध्याकाळी दोघे त्यांच्या दररोजच्या 1 तासाची पहिली सुंदर सुरुवात करतील. कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.